डाळिंबाजवळ 30 वर्ष झालं तर आहे ते आपले 30 वर्षापासून नाही आपण वापरलं ना पहिलं 4-5 वर्ष अनुभव तुम्हाला हो 2019 त्यावेळेस एसटी वापरलं होतं वापरलं होती त्यावेळेस माल चांगला झालता एक नंबर झाला होता तुम्ही मध्ये वापरलं नव्हतं 3 वर्ष वापरलं तुम्हाला मागचा अनुभव म्हणून वाटलं की वापरून पाहावं मग तुम्ही सुरुवात केली मग आता पहिला बेसोड काय भरला त्यावेळेस किती एका झाडाला किती उत्पन्न निघायचं त्यावेळेला 2 क्रेट निघत होती 2 40-50 किलो निघत होती किती दिवस सलग निघाले तुम्ही 50 किलो अशी तसे ती बहार बागा जुने होते निघत 4-5 वर्ष निघत होती नंतर साधारणतः तशी बागाच खराब होऊन गेली ती म्हणजे माल जास्त निघालेले बागा संपून गेले संपून गेले गेल्या वर्षी साईज बी नव्हती मागच्या त्याच्या अगोदर कमीच होती साईज आणि माल बी एवढा नव्हता म्हणजे तुमचं आता हे जे समजा तुम्ही म्हणता तुमचं 9वं पीक असेल किंवा 8वं असेल बरोबर आहे ना तुमचं 7वं 6वं 5वं पीक कसं होतं तसं समजा पहिल्या सुरुवातीपासून पीक चांगलं आहे आता चालू वर्षाचं म्हणजे संपूर्ण 10 वर्षात चांगलं पीक आहे 10 वर्ष म्हणजे पहिल्या सुरुवातीपासून बहार समजा चांगला बहार हे आहे सगळ्यात चांगला बहार आलेला यावर्षी यावर्षी सगळ्यात चांगलं वातावरण पण पाऊस लय खराब लय वातावरण खराब उलट पालट बोलता तुम्ही लोक यावर्षी वातावरण खराब आहे आणि प्लॉट चांगला आहे असं म्हणतात पाऊस लय कधीच पाऊस नाही याला जवळजवळ 50% पाण्याची 50% म्हणजे 25% पाणी चालू वर्षी दिले नाही पावसावरच बाग आली नाही पाणी द्यायला लागलं 8 दिवसाला पाऊस 40 तुमचे फवारणी झाले तर 40 एक फवारणी किती रुपयाला जाते एकराची सरासरी 1500 तेवढं जाते 60,000 रुपये तर फवारणीच गेले बरं बुरशीनाशक कीटकनाशकांनी झाडाला काय फायदा होतो फायदा रोग येऊन म्हणून मारायला फायदा काय झाडाला ताकद काय मिळते ताकद काय नाही पैसे नाही म्हणत्या सांगोल्यावाले तेच पैसे जर पोषणावर द्यायला लावले आता चालू वर्ष केली आणि त्याच तयारी चालू केली तुम्ही याला किती खर्च केला ते आता ह्या पिकाला 40,000 जातो एक म्हणजे तसा 80,000 रुपये गेला अजून एक पीक होते म्हणजे 40,000 रुपये 40,000 रुपये द्या बरोबर आहे मी तुम्हाला याच्याकरता म्हणलो ते 40,000 वर हे नाटकं करण्याकरता केल्यापेक्षा जर मातीत घातली असते 40,000चे बेसल डोस टाकले असते तर तुमच्या झाडावर एवढला माल असता असं आणि तो बी असं चमकला असता झाडाचा ग्रोथ पहिल्या डोस दिल्यापासून चांगलाच आहे म्हणजे आता ह्याला सॉइल चार्जर आपली ते समधी म्हणजे 1,500 झाड धरली 10 केंड झाली 20 लिटरची अच्छा आणि 200 लिटर सोडलं 200 लिटर आपण का आणायच बंद केलं रासायनिक आता डायरेक्ट बंदच केली एकदा केमिकल तुम्ही आता बिलकुल वापरत नाही कसलंच नाही आपलं फवारण्यात म्हणजे असं येऊन मध्ये गेलेत स्प्रे नाही तर भीतीपोटी मारलेत तुम्ही जर आणि ते बी न रोग येताच आम्ही स्प्रे करतोय मी तुम्हाला उघडच सांगतोय रोग आला म्हणून मारलं नाही हे रिझल्ट कशामुळे येतो रानामुळे येतो वातावरणामुळे नाही येतो मी सत्य बोलण्यासाठी आलोय मी कंपनीचा प्रचार करण्यासाठी नाही आलो तुम्ही कंपनी माझ्याकडे बघत असाल तुम्ही आयुष्यात काही आंधळे राहणार का बरं मी कंपनी म्हणून बोलतच नाही मातीवर काम करायचं ना मग माती काय झाली पाहिजे सुपीक माती एका वर्षात सुपीक होईल का आपण नापीक 10 वर्षात केली तिथे एका वर्षात रिझल्ट आहे तर तिथं का आला नाही हा पण आमचा मातीचा फरक आहे ना तो तिथं माती चांगली आहे सर असं नाही पण तिथं पण काय तो थोडाफार फरक दिसायला चांगली म्हणजे तुम्ही कशावरून ठरवता पीक चांगलं आलं तरच माती चांगली हे मुद्दा लक्षात घ्या आपण एकदम सामान्य शेतकरी आपण काय हे प्रयोगशाळा घेऊन हिंडत नाही पण आपल्याकडे डोळ्याची प्रयोगशाळा आहे ना मेंदू आहे निरीक्षणानं आपण ओळखू शकतो काय जर त्या वावरामध्ये झाड चांगलं येतंय माल चांगला येतोय म्हणजेच माती काय आहे चांगली आहे पहिला हा मुद्दा क्लिअर करा का मातीमुळे पिकं येतात वातावरणामुळे येत नाही या वर्षी यांचे झाडं जिवंत झाली याचं समाधान नाही तुम्हाला लोकांना साईज कोण करतं झाडाची फळाची साईज कोण करतं काय मातीतून काय ते गेल ते खतावरच होणार ना कोण सांगतं मला इथं झाडाच्या फळाची साईज कशामुळे होते
झाडामध्ये बदल 3 स्टेजला होतो. पहिला स्टेजला होतो पानामध्ये, दुसऱ्या स्टेजला होतो खोडामध्ये आणि तिसऱ्या स्टेजला होतो फळामध्ये. रासायनिक खतं हे त्या झाडाचं मातीचं शोषण करतात. याच्यामध्ये काही शंका आहे का? नाही. शंका आहे का? तुम्ही कशी काय तुलना करता याची आणि त्याची? तुम्ही नाही, यांच्या बरोबर तुम्ही तुलना कशी काय? बघा, एक जण भरू राहिलं आणि एक जण उपसू राहिलं, तर दोघांची तुलना होईल का? ज्या वेळेस एखादं पीक पुढे येतंय, एखादी माती वर येऊ राहिली, एक माती खाली जाऊ राहिली, तेव्हा तुम्ही केमिकलची तुलना करूच शकत नाही SCT वैदिक बरोबर. हा, ते मागं असेल ना, मान्य आहे मला, मागं असेल बी, पण तुम्ही या वर्षी त्याची तुलना करा आणि इथून पुढे वर्ष कायमची करा, इथून पुढचे कायमचे वर्ष करा. फक्त त्याला एका लेवलला यायला वेळ लागतो. आता काळ्या जमिनी असल्या सारे लोक आहेत, त्यांचा सेंद्रिय कर्ब 0.50 आहे, वाळवंटासारखा. माती तर काळी, त्यांनी जमिनीचं कस काय केला? शोषण केलं. शेती ही जमिनीच्या कसावर होते हे ज्या दिवशी सांगोलकरांना कळेल, त्या दिवसापासून त्यांना SCT वैदिकची दिशा कळेल. आता आपण माळ रानामध्ये बघा, जिथं गवत एवढं उगवत आहे, त्यांच्या जमिनीच्या पलीकडे जमीन आहे, गवत केवढं आहे? एवढं. बरोबर आहे. अहो, मला विचार करा, गवताला उगायला जोम नाही तिथे, तुम्ही इथं 20-20 किलो माल काढणार आहे. जिथं तुमची सायकल चालवायची ऐपतने घेऊन, तिथे तुम्हाला ट्रॅक्टर चालवायचा आहे. कर्ज किती काढावं लागेल? डिझेल किती टाकावं लागेल? कळतं का मी काय म्हणतो? ते हे ट्रॅक्टर आहे, गवत म्हणजे सायकल आहे. तर तुमचं मागचं ज्ञान तुम्ही वापरणार आहे तर नाही, नका करू तुम्ही. मी सरळ सांगतो तुम्हाला, सरळ सांगतो. तुम्ही एकतर एक प्लॉट, तुम्ही 10 गुंठ्याचा प्लॉट आम्हाला करा आमच्या पद्धतीने, बाकी सगळं वावर तुमच्या पद्धतीने करा, पण ते 10 गुंठे तुम्ही 3 वर्ष आमच्या पद्धतीने करा. मग सांगा का सर हे तुम्ही बोलता ते सगळं असत्य आहे, मग मी तुमचं फार जाहीरपणे स्वीकारेल, ते बी कॅमेऱ्यासमोर स्वीकारेल. आपल्याला शेतीत बदल नाही करायचा आहे, आपल्याला विचारात बदल करायचा आहे. तुम्ही जर शेतीत बदल केला रिझल्ट मिळणार नाही, तुम्ही विचारात बदल केला 100% रिझल्ट मिळेल. तुम्ही करताय हा एक मार्ग आहे शेती करण्याचा, जैविक शेती. एक दुसरा मार्ग आहे ऑर्गॅनिक शेती. तिसरा मार्ग आहे केमिकल शेती. केमिकल बरबाद झाले, सगळ्यांना माहिती. ऑर्गॅनिक करूनही थकले, कुठल्याच ऑर्गॅनिक कंपनीचा रिझल्ट मिळत नाही. की तुम्ही मागाशी अनुभव सांगितलं ना, काही काले जैविकमध्ये बी तुम्हाला काही अर्धवट योग्य वाटलं, अर्धवट फसले. त्याचं सायन्स आहे. जैविकमध्ये कार्बन लेवल कमी होते आणि नायट्रोजन लेवल वाढते. बॅक्टेरियाचं कामच आहे. ज्या ज्या ठिकाणी बॅक्टेरिया आहे त्या ॲसिड रिलीज करतात. हा तेला पण बॅक्टेरिया आहे, तो ॲसिड रिलीज करतो. तेल म्हणतो ना आपण त्याला, ते ॲसिड येते आणि ते त्या झाडाला मारून टाकते. हे आम्हाला शिकलं पाहिजे, सायन्स शिकलं पाहिजे. डाळिंब हे अतिशय अतिशय सोपं पीक आहे तुमच्यासाठी. तुमच्या भागामध्ये डाळिंब पिकवणं डाव्या हाताचा मळ आहे, म्हणून तुमच्या भागामध्ये चुकीच्या धारणा जास्त पसरल्या. ज्या भागामध्ये डाळिंब पिकवायला फार अवघड आहे त्या भागामध्ये शेतकरी फार हुशार झाले, मग ते शिकायला शिकले. आपण काय झालं, आपण शिकवायला शिकलो. तणामुळे तुमच्या पिकाचं नुकसान होत नाही, रासायनिक खतांमुळे होतं, हे लक्षात ठेवा. निसर्गाने दिलेली कुठलीच गोष्ट वाईट नसते, माणसाने तयार केलेली गोष्ट वाईट असते. आपले जे प्रोडक्ट्स आहेत हे सगळे नैसर्गिक आहेत, आपण माणसाने तयार केलेले नाही. झाडाला पण ओरिजिनल घाला. ओके, नमस्कार. नमस्कार. आपण सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर सांगोला तालुक्यामध्ये, आणि विशेष म्हणजे डाळिंबासाठी प्रसिद्ध अशा आजनाळे गावाच्या जवळ आहे. बरोबर आहे ना? बरोबर. तर तुमचा हा प्लॉट 10 वर्षाचा आहे तुम्ही सांगताय. 10 वर्ष पुढे झालं. टोटल प्लॉट किती, म्हणजे झाडं किती आहे? हे आता 700 झाड आहेत. 700 झाड आहे. त्याच्यानंतर खाली 200 परत, 200 आहेत त्याला चिटकून, आणि तिकडं परत ते 700 आहेत. 700. मग आपण बघितले लहान आहेत ते 18 महिन्याचे, हे 2 वर्षाचे, आणि हे हे आता 10 वर्ष पुढे. 10 वर्षाच्या पुढे. ही सगळी मंडळी तुमच्या गावची आहे? एक ग्रुप सांगोलकर वस्ती, सांगोलकर वस्तीचा ग्रुप आहे. सर्वजण डाळिंबाच पिकवतात? डाळिंब पिकवतात. फक्त डाळिंब का, दुसरं पण काय असतं? दुसरं म्हणजे गरज पडली तर थोडं वैरणी फुरत नाही, दुसरं काही करत नाही. चारा वगैरे? धान्य, हा चारा असलं तर जनावर थोडा करते, नाही करत.
डाळिंब शेतीचा अनुभव किती वर्षाचा आहे? मला अगदी तरुण मुलांपासून ते चांगला अनुभवी असे सगळे दिसत याच्यावर तुमच्या ग्रुपमध्ये. म्हणजे 20-22 वर्षापासून ते पार 40-50 वर्षापर्यंत तुमच्याकडे जो अनुभव आहे डाळिंबाचा तो काय आहे सध्याचा? आत्तापर्यंत तुमची परिस्थिती काय आहे डाळिंबाची? तसं डाळिंबाजवळ 30 वर्ष झालं तर आहे ते आपले. 30 वर्षापासून. 30 वर्षापूर्वी तुमच्या परिसरामध्ये डाळिंबाची परिस्थिती काय होती? त्यावेळेला गणेश डाळिंब होतं. बरोबर. काय करायचं तुम्ही त्याला? किती खर्च करायचे? किती प्रॉब्लेम? खर्च त्यावेळेला जास्त नसतं. म्हणजे आपलं शेणखतन बस 1-2 डोस दिलं तर येतो. युरिया DAP टाकली, ती चांगली येतो. टाकला का संपला विषय. चांगली बऱ्यापैकी डाळिंब येतो. फवारे बिवारे फवाऱ्या एवढे जास्त नव्हते त्यावेळेला. ज्यावेळेला पाऊस नसेल त्यावेळेला 10 वर्षात 10 फवाऱ्यात आम्ही युरोपला माल घालवले. 30 वर्षामध्ये डाळिंबाची तुम्ही जी दिशा बघता की साधारणतः अशी वर टॉपला कधी गेली डाळिंबाची परिस्थिती? एकदम बेस्ट उत्पन्न वगैरे? नाही तसं आमच्या ग्रुपला थोडं एखाद्या वर्षी कमी जास्त होतं नाही, बऱ्यापैकी उत्पन्न असतंय. मी पहिल्यापेक्षा जर मागच्या 20 वर्षाचं विचारतो तुम्हाला. 20 वर्षात त्यावेळेला डाळिंब चांगलीच होती ना. चांगली साईज कमी खर्चात येत होती. त्याचं काय आहे, कमी खर्चामध्ये कमी खर्चात येत होती. बर. एकरी किती खर्च यायचा आणि किती उत्पन्न निघायचं? त्यावेळेला खर्च एवढा म्हणजे शेणखत घरचं असायचं. म्हणजे झाडाची संख्याच कमी होती. बरोबर. की आता नंतर संख्या जशी वाढेल तसं त्याचं पुन्हा म्हणजे शेणखत हे बाहेर नाही लागलं ना. समजा पहिलं मूळचं आमचं तेव्हा थोडं घालून चांगली येतो डाळ. चांगली होते. त्यावेळेस किती एका झाडाला किती उत्पन्न निघायचं? त्यावेळेला 2 क्रेट निघत होती. 2 किलो. 40-50 किलो निघत होती. किती दिवस सलग निघाले तुम्ही 50 किलो असे? तसे ती बाहेर बागा जुन्या 5 वर्ष, होत्या. 10 वर्ष. निघत 4-5 वर्ष निघत होती. नंतर साधारणतः ती तुमचं तशी बागाच खराब होऊन गेली. ती म्हणजे माल जास्त निघालेले बागा संपून गेली. ती संपून गेले. ते आता नंतर लावले आम्ही पण दुसरे. परत लावले. हां. यानंतर लावलेले परत. ही पण नंतर लावलेली आहे. बरोबर. तुमच्या सगळ्यांचा अनुभव काय? ही बाग मागच्या वर्षी समजा तुम्ही वापरत होते, बरोबर आहे ना? मागच्या वर्षी काय अनुभव तुम्हाला आला याच्यामध्ये? मागच्या वर्षीपेक्षा माल तसं चांगला आहे. काय मागच्या 2 वर्षाचा अनुभव सांगा? 3 वर्षाचा? मागच्या साईज बी जरा बऱ्यापैकी आहे. 3 वर्षाचा मागच्या 3 अनुभव. गेल्या वर्षी साईज बी नव्हती. मागच्या त्याच्या अगोदर कमीच होती साईज आणि माल बी एवढा नव्हता. म्हणजे तुमचं आता हे जे समजा तुम्ही म्हणता तुमचं 9वं पीक असेल किंवा 8वं असेल, बरोबर आहे ना? तुमचं 7वं, 6वं, 5वं पीक कसं होतं? तसं समजा पहिल्या सुरुवातीपासून पीक चांगलं आहे. आता चालू वर्षाचं म्हणजे संपूर्ण 10 वर्षात 10 वर्षात चांगलं पीक आहे. मी म्हणण्यापेक्षा 1-2 शेतकरी येऊन बघून गेले ती सांगते. ते सांगताय? होय. 10 वर्ष म्हणजे पहिल्या सुरुवातीपासून बहार समजा चांगला बहार हे आहे. सगळ्यात चांगला बहार आलेला आहे यावर्षी. वर्ष आणि यावर्षी सगळ्यात चांगलं वातावरण, बरोबर ना? पण आहे पाऊस लय खराब लय वातावरण खराब. उलट पालट बोलता तुम्ही लोक. यावर्षी वातावरण खराब आहे आणि प्लॉट चांगला आहे असं म्हणतात. पाऊस लय कधीच पाऊस झाला नाही. प्लॉट चांगला कधी येतो? वातावरण चांगलं असल्यावर येतो. जेवढं पाणी कमी असेल, पाऊस कमी असेल, डाळिंब चांगली येते. पाऊस जास्त झाला ना, आवाज जास्त झाला तरी डाळिंब माल चांगला तरी माल चांगला आला. काही भावनामती वगैरे आहे. उलट कसं का व्हायला? मग उलट तसं आहे. उलट नाही का? बघा, वातावरण खराब झाल्यावर, पाऊस जास्त झाल्यावर माल काय होतो? खराब होतो. पण आता परिस्थिती काय आहे? खराब झाला नाही चालू. वातावरण खराब आहे पण माल चांगला आहे. त्याला जवळजवळ 50% पाण्याची 50% म्हणजे 25% पाणी चालू वर्षी दिले नाही. पावसावरच बाग आलेली. पाणी द्यायला लागलं. 8 दिवसाला पाऊस येतो. काय केलं तुम्ही यावर्षी? वेगळं काय केलं? इथून मागं काय करत होते? यावर्षी काय केलं? दरवर्षी आपण रासायनिक खत, बरोबर आहे, बेसळ किती बेसळ करायचे रासायनिकचे? रासायनिकचं तसं 2 किलो पर डोस जातो एका फवारे पहिल्या. किती मारायचे? फवारण्या तशा चालूच असतात सारखे. काय मारायचं तुम्ही त्यावेळेस? मागच्या 2 वर्ष 3 वर्ष काय फवारण्या मारायची? बुरशीनाशक, कीटकनाशक? किती दिवसाला? चालूच असते सारखी. तरी पण 1-2 दिवस पाऊस आला का एकदा चालूच असते. तेव्हा आमचा नियम कसा असतो? पाऊस आला 2 दिवसात फवारा मारला का तुमचा फवारा मारला. त्याचा पुढे तुमच्या माग, बरोबर ना? एखादा दिवस जाऊ देतो मारायला. हा, तुमच्या किती फवारण्या होत्या या स्टेज पर्यंत एका सीझनला? 35 ते 40 धरू आपण. चला 30 सोडू, 45 सोडून देऊ. 40 तुमचे फवारण्या झाल्या तर 40 एक फवारणी किती रुपयाला जाते एकराची? सरासरी 1500 तेवढं जाते. 1500 रुपये. 1500 रुपये गुणिले 40, 60,000 रुपये तर फवारण्याच गेले. बरं, बुरशीनाशक, कीटकनाशकांनी झाडाला काय फायदा होतो? फायदा रोग येऊ नये म्हणून मारायला. फायदा काय? झाडाला ताकद काय मिळते? ताकद काय नाही.
पैसे नाही म्हणत्या सांगोल्यावाले. रोग वाढल्यावर मग काय करायचं? हाही मग तुम्हाला काय तेच पैसे जर पोषणावर द्यायला लावले, आता चालू वर्ष केली आणि तुमचे त्याच रस्ते जर पाहिले, तयारी चालू केली ना. रस्ते पाहिले, दुरुस्तीलाच तुमचा 90% खर्च आहे. मग करायला का नाही वापरते 90%? रस्ता करायला जर 90% खर्च वापरला तर दुरुस्ती करायची वेळ येईल का? रस्ता करायच्या वेळेस निम्मे पैसे खाऊन टाकीत. रस्ता करताना जर पैसे खाली नाही तर त्या रस्ता दुरुस्त करायची गरज पडत नाही. तसं झाडाच्या बाबतीमध्ये झाडाचा पाया जर तुम्ही मजबूत केला खाली, जसं यांनी अर्धवट काय पण यावर्षी केलाय, तो जर मजबूत केला तुमचा फवारण्यावर खर्च कसं काय होईल हा प्रश्न आहे ना. बघा वातावरण उलट आहे तरी पण यांच्याकडे रोगराई नाहीये. ज्या वेळेस तुम्ही सुरुवातीला डाळिंब सुरू केली, वातावरण चांगलं होतं. काय बाता करता राहतो, खरंच आहे. त्यावेळेस पाऊस पडतच नव्हता. कमीच होता पाऊस. बरं, आता चालू वर्षी लयच पाऊस झाला आम्हाला. आता यांचा ते पाऊस मान नाही पडला. का आम्हाला, पण त्यावेळेच वातावरण चांगलं होतं. मला काय म्हणायचंय, यांच्याकरता वातावरण वेगळं आहे का? आणि सगळ्यासाठी तुम्ही याला चांगलं किती खर्च केला? ते आता ह्या पिकाला 40,000 जातो एक, म्हणजे तसा 80,000 रुपये गेला. गेलाय ना? अजून एक पीक होते ते, म्हणजे 40,000 रुपये तर बरं, गेले. 40,000 रुपये धरा, बरोबर आहे. हं. मी तुम्हाला याच्याकरता म्हणलो ते 40,000 वर हे नाटकं करण्याकरता केल्यापेक्षा जर मातीत घातली असते, 40,000चे बेसल डोस टाकले असते तर तुमच्या झाडावर एवढला माल असता असं, आणि तो बी असं चमकला असता. हे तुम्ही सगळ्याला नाही पण 2 लाईनला हा प्रयोग करायला पाहिजे होता. नाही एवढ्या 3 ठेवले लाईन. तिथे 2 लाईन आहे ते पलीकडे. त्याला याचा खर्च करायचा म्हणतो मी, ठेवायचा का झाला? वाढवून डोस देत. हा? पाहिलं का? हा खर्च तुम्ही करणारच होते ना त्याला बी, पण तो खर्च तुम्ही पोषणावर करा ना, एक्स्ट्रा डोसवर. समजा तर याला नाही किती ही डोस बांधून आम्ही एक्स्ट्रा करू, खर्च काय त्याला. किती डोस झाला सांगा याला लावल्या? त्याला म्हणजे तसं- यावर्षी धरला तुम्ही, 10 ज्या वेळेस बाग धरला तुम्ही त्यावेळेस कंडिशन काय होती बागाची? म्हणजे वैदिक कवळायचं ठरलं तुमचं, हां. तुम्ही अचानक कोळले. नाही नाही अगोदर इतर मारा अगोदर मारते. नाही तुमच्या डोक्यात ही आलं करून बाबा 100% वापरून पाहा. नाही आपण वापरलं ना पहिलं 4-5 पहिला वर्ष. अनुभव तुम्हाला हो 2019चा, 19चा त्यावेळेस एसटी वापरलं होतं, वापरली होती. त्यावेळेस त्यावेळेस काय माल फायदा? चांगला झालता. एक नंबर झाला होता. होय. तुम्ही मध्ये वापरलं नव्हतं, 3 वर्ष यावर्षी वापरलं. तुम्हाला मागचा अनुभव म्हणून असं वाटलं की वापरून पाहावं, मग तुम्ही सुरुवात केली. मग आता पहिला बेसल डोस काय भरला? कृषी अमृत RNPH किती वापरलं एका झाडाला? एका झाडाला 2 किलो पहिल्यांदा टाकले, हां, आणि RNPH 3 एकरमध्ये धरून, म्हणजे आणि ती पलीकडे 4 पाकिट आणली 3 किलोची. 3 किलोची 4 पाकिट. 4 पाकिट. म्हणजे किती एकर आहे सगळं क्षेत्र? ती 3-3.5 एकर सगळं 4 एकर जाते होते ते रोपा सगळं. 4 एकर म्हणजे 4 एकरला तुम्ही 16 पाकिट आणली. 16 पाकिट आणली. 3 किलोची. 3 किलोची म्हणजे एकरी तुम्ही 3 किलो टाकलं RNPH, RNPH टाकलं. आणि कृषी अमृत 2 किलो टाकलं. 2 किलो प्रति झाड. व्हेरी गुड. मग तुम्ही दुसरा बेस म्हणजे हा कोणत्या महिन्यात टाकला? हे मे महिन्याच्या म्हणजे 1 तारखेच्या आसपास टाकलं, बरोबर आहे. आणि 14 मेला इत्रेला मारलेलं आहे. मग आज 5 महिने होऊन गेले बागेला. बागेला आता 5 महिने इत्रेला. बेसल डोस किती झाली? आता तसं बेसल डोस पहिला 1 दिला, नंतर आपलं नवीन आपलं हे आलं SSM. SSM दिलं ते 3दा दिले 300 ग्रॅम. सगळ्या झाडांना हो 3 तिन्ही mix करून हा 3 मिक्स करून एका झाडाला 300 ग्रॅम. 300 ग्रॅम दिलं. किती 3दा वेळा? दिलं, 3 वेळा दिलं. ही सगळी जादू त्याची. आणि पुन्हा त्यात एक शेवटच्या देताना त्यात शेवटच्या 300 ग्रॅम देताना त्यात 1 किलो कृषी अमृत टाकलं होतं. म्हणजे तुम्ही SSM किती वेळा दिलं? 2दा दिला अगोदर, आणि 3ऱ्या बारीने देताना 300 ग्रॅम मध्ये 1 किलो कृषी अमृत टाकलं. आता डोस दिला की अजून आता परत किती दिला? 15-3 आठवडे झाले. कोणता डोस दिलाय? पण RNPH हे दिले, हे किती दिलंय? ते 2 कृषी अमृत 2 किलो. आणि RNPH RNPH एवढ्याला दिले 2 पाकिट दिले, म्हणजे 3 किलो. एवढ्या म्हणजे ह्या मोठ्या बागेला 6 किलो झालं. 6 किलो दोन. म्हणजे ह्या मोठ्या बागेला तेवढं दिलं. बरोबर. मग तुम्हाला असा फरक दिसतो का की ते SSM ने काय फरक पडला असं ऑब्झर्वेशन केलं का तुम्ही दाणीदारांनी? तसं काय म्हणजे चालूच होतं टाकायसारखं, म्हणजे काय बरं. फरक म्हणजे झाडाचा ग्रोथ पहिल्या डोस दिल्यापासून चांगलाच आहे. म्हणजे चांगला झाला. आता ह्याला सॉइल चार्जर आपली ते समजे म्हणजे 1,500 झाड धरली तर 10 केंड झाली 20 लिटरची. अच्छा, आणि 200 आपलं लिटर सोडलं. हा 200 लिटर. आणि हे आपलं साईज चार्जर प्रत्येक केंडा मागे 1 केंड 5 लिटरचे बोतले. बर प्रत्येक सॉइलचे सॉल्टची एक ह्याच्या संग म्हणजे 1 डोस देताना म्हणजे साधारणतः ते पण 2, 3, 4, 5 कॅन गेले. आणि आता क्वालिटी चार्जर प्रत्येक म्हणजे आम्ही स्लरी देतोय हां, 600 म्हणजे 1 लिटर ओततोय त्यात मग ते 2 पॅकेट भिजू घालतोय आम्ही. साधारणतः हे सगळं करताना तुम्ही केमिकल वापरावं असं नाही वाटलं का?
नाही वापरू वाटलं नाही ना. पहिल्यांदा रिझल्ट आला ना, ह्याच्या अगोदर एक बाग घालवली आपण ना, ह्याच्यावर धरून घालवले म्हणजे आमच्याकडे घालवली म्हणजे नाही मला आता धरणार नंतर आले. अच्छा अजून दुसरं 2 प्लॉट आहेत चालू आहेत आपले. अच्छा महिन्यापूर्वी एक प्लॉट गेलाय. 3000 झाड आहेत टोटल. आपण आणायच बंद केलं रासायनिक, आता डायरेक्ट बंदच केली एकदम. केमिकल तुम्ही आता बिलकुल वापरत नाही? कसलंच नाही आपलं. फवारण्यात म्हणजे असं येऊन मध्ये आधी गेलेत स्प्रे, नाही तर भीतीपोटी मारलेत भीती. तुम्ही जर आणि ते बी न रोग येताच आम्ही स्प्रे करतोय. मी तुम्हाला उघडं सांगतोय, रोग आला म्हणून मारलं नाही. सर आता मारून पण तिथं प्रॉब्लेम आहेच ना. मी तो तेच सांगतो त्यांना, हे करून पण तिथं प्रॉब्लेम आहेच की आता आहे का नाही? मला काय किती प्रॉब्लेम आहे असा? हाय बऱ्यापैकी वर. किती टक्के? वर जाऊया आपण, जाऊ किती टक्के? टक्केत आता बोलतोय ना. तिथं काय नाही, तिथं आम्ही वर बघितलं आहे, कुजव्याचा आहे, डांबऱ्याचा आहे. बरोबर आहे ना? काय आहे तिथं? तुम्हाला काय सांगतील या बरं पुढे? नाही तुम्ही काय म्हणताय गल्ल्यात सोडायला पाहिजे दोन. हो त्याचं रासायनिक वापरले. सोडतं सगळं त्यात आहेच की. काय तुमचं मारून सगळं त्यात आहेच. अहो हे बघा, तिकडे का गेला असं, इकडे का नाही गेला? एकच वावर आहे ना, वातावरण ते वेगळं. रानातला बदल बी असू शकतोय. बरोबर आहे. म्हणजे रिझल्ट कशामुळे येतो? रानामुळे येतो, बरोबर आहे. वातावरणामुळे नाही येतो. चर्चा म्हणजे मी म्हणतो ते खरं असं नको, काय खरं आहे ते शोधूया आपण. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही आहे? मग काय असतं, तुमच्या भागामध्ये सगळीकडे प्रॉब्लेम आहे माहिती आहे. SCT वैदिकनी सक्सेसफुल प्लॉट केलेले हजारो, हे माहिती आहे की नाही माहिती आहे? बघतोय माहिती. मग कमीत कमी समोरच्याचं नम्रपणे ऐकायला तर शिका. तुमच्याकडे एखादा माणूस चांगला मार्ग सापडलाय, तो त्याला चांगला कसा सापडला, तर तुमचे प्रश्न पण त्याच्यातून सॉल्व्ह करा ना. पण तुम्ही चर्चा करा. आता मुद्दा काय आहे, मी यांना काय बोलतो की रासायनिक खतं का मारले, फवारे का मारले तुम्ही? जर खतच नाही टाकली तुम्ही, तर तुम्ही 2 गल्ल्या जर सोडल्या असत्या तर कळलं असतं की न फवारा मारताही याला डाग आले की नाही आले. पण तुमचं म्हणणं असं आहे, मग तिकडे कसे काय आली? तिकडे चला. बरोबर आहे. ते मग कशी येताना काय बोलले तुम्ही, ऐकलं नाही का? तिकडे सगळं टपराचं रान आहे, तिकडे खडक काय जवळ आहे, तिकडे मातीचा भाग काय कमी आहे. त्याच्यामुळे झाडाचं पोषण तिकडे काय मिळतं? कमी मिळतं. आणि जिकडे झाडाला माती असल्यामुळे पोषण कसं मिळतं? चांगलं मिळतं. तुम्हाला हा मुद्दा पडतो की नाही? का वातावरणाचा काही संबंध आहे, रानाचा संबंध आहे? सर वातावरणाचा संबंध नाही असं म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही कसं रोग नाही मग तसं असं म्हणून चालणार. सगळीकडे सारखं खत टाकलं, सगळीकडे सारखं खत टाकलं, सगळीकडे सारखी ट्रीटमेंट केली, झाडं एकच आहे, धरले हे संघच आहे, तिकडे रोग आहे, इकडे का नाही? थोडंफार प्रमाण कमी आहे, पण आहेच ना ते. आता रानामुळे आहे तो बरोबर आहे तुमचा मुद्दा. मान्य घ्या मला, मान्य आहे ना? होय. म्हणजे वातावरणामुळे पिकं खराब नाही होत, रानामुळे खराब होतात. हे कधी मान्य करणार तुम्ही लोक? तुमच्या वाटोळं झालं सगळ्या परिसर, ते तुम्ही लोक सुधारायला तयार नाही राहत. मी सत्य बोलण्यासाठी आलोय, मी कंपनीचा प्रचार करण्यासाठी नाही आलो. तुम्ही कंपनी माझ्याकडे बघत असाल, तुम्ही आयुष्यात काही आंधळे राहणार. का बरं? मी कंपनी म्हणून बोलतच नाही. रानामुळेच रोग येतात हे मला सांगायचं. बरोबर आहे. पटलं? मग रानावर काम करायला पाहिजे का वातावरण? रानावर करूयाच ना काम आम्ही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. मग मी तुम्हाला त्यांना तेच सांगतोय, तुम्ही रानावर ऑलरेडी काम करताय. जे फवाऱ्यावर तुम्ही खर्च करताय, तुम्ही SCM 500 ग्रॅम टाका ना. तुम्ही याच्यावर खर्च करताय ना. एक मिनिट आता. तुम्ही RNPH ना, याचे 4 डोस द्या ना. तुम्ही एकच दिला, तुम्ही 2 द्या, 3 द्या. जे शेतकरी एका झाडावर आमच्याकडे 60-60 किलो असा माल काढता, ते लोक 4-4 डोस देतात. आता एप्रिलचा सांगतो, एप्रिलचाच होता ना प्लॉट खालचा, मार्च. आता त्यांचा खर्च किती विचारा, आणि बाकीच्यांचा खर्च विचारा, आणि त्यांचं उत्पादन किती निघालं, समोरचं किती निघालं. 3 डोस दिले ते कधी? ती एप्रिलच्या मालाला. हे बघा, तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेस सातत्याने वापराल, मातीवर काम करायचंय ना. आता शेतून पुढे बंदच करत नाही. ऐका ना एक मिनिट, मातीवर काम करायचं ना, मग माती काय झाली पाहिजे? सुपीक. माती एका वर्षात सुपीक होईल का? आपण नापीक 10 वर्षात केली. तिथे एका वर्षात रिझल्ट आहे तर तिथं का आला ना, हा पण आमचा प्रश्न आहे. मातीचा फरक आहे ना तो. तिथं माती चांगली आहे सर, असं नाही, पण तिथं पण काय तो थोडाफार फरक दिसायला चांगली पाहिजे. म्हणजे तुम्ही कशावरून ठरवता? पीक चांगलं आलं तरच माती चांगली, हे मुद्दा लक्षात घ्या. आपण एकदम सामान्य शेतकरी आहे, आपण काय हे प्रयोगशाळा घेऊन हिंडत नाही. पण आपल्याकडे डोळ्याची प्रयोगशाळा आहे ना, मेंदू आहे. निरीक्षणानं आपण ओळखू शकतो. काय? जर त्या वावरामध्ये झाड चांगलं येतंय, माल चांगला येतोय, म्हणजेच माती काय आहे? चांगली आहे. पहिला हा मुद्दा क्लिअर करा का मातीमुळे पिकं येतात, वातावरणामुळे येत नाही. वातावरणामुळे रोग येतात हे बरोबर आहे, पण कधी? जर तुमची माती खराब असेल तरी. माती चांगली असेल तर वातावरणाने रोग येत नाही, हे आता इथं सिद्ध झालं. बरोबर आहे? मग मला ह्याच्यावरच बोलायचं आहे. तर तुम्ही जर माती बलवान केली, ती बलवान झाली की नाही हे कधी कळेल? तुमच्या पिकावर रोगच नाही दिसला पाहिजे तेव्हा कळेल. बरं, रोग नाही दिसला ही पहिली पायरी आहे.
या वर्षी यांचे झाडं जिवंत झाले याचं समाधान नाही आहे तुम्हाला लोकांना का हो पाटील सगळे यांची बागेची काय परिस्थिती धरले तेव्हा बोला ना तुम्ही सगळे मला माहित नाही तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना धरले तेव्हा मागच्या वर्षी काय परिस्थिती होती मागच्या वर्षी बहार पण वेगळा होता एप्रिलला ऊन होतं पाऊस हो बहारावर काही नसतं साहेब थोडाफार फरक पडतो बहारा लय फरक पडतोय सर कारण तुमची माती खराब आहे म्हणून फरक पडतो तुम्ही चुकीच बोलताय हे मान्यच नाही आम्हाला बहारावर लय मेन विषय आहे हा. मी ज्या बहारा यांनाच विचारा आम्ही सांगण्यापेक्षा आपला बहार खात घातला तेवढाच एक मिनिट ऐका मार्चचा तुम्ही बहार कधी वापरताय याच वर्षी यावत वर्षी तुम्ही सलग वापरले 4 वर्ष 4 वर्ष ना तुम्ही सलग 3 वर्ष वापरा आणि कोणताही बहार घ्या फेल गेला तर मी तुमच्या फेलचा विषय फेल नाही, भरपूर साईजचा time विषय होतो, चालला. डाळ- येणार साईज बी येणार बरं साईज कशावर होती साईज कोण करतं झाडाची फळाची साईज कोण करतं काय मातीतून काय ते हे गेलं ते खतावरच होणार ना कोण सर. सांगतं मला इथं झाडाच्या फळाची साईज कशामुळे होती झाडात शक्ती आता लय कारण आहे ते आता टेम्परेचर जास्त असेल त्यावेळेस सेटिंग झालं तर ते बारीक राहणार तिथून पुढे आता मधमाशी बऱ्याच जणांच वेगळं कारण आहे की पहिले फ्लॉवरिंग आलं तुम्ही ना फार मधमाशी तज्ञ आहेत ना म्हणून तुमच्याकडे योग्य गोष्ट तुम्हाला माहित नाही तुम्हाला जी बरं, नेमकी तुमचा गोष्ट- मुद्दा काय सांगा मला? नेमकी गोष्ट माहित नसून तुम्हाला बाकीचा फार सगळं माहिती आहे. बरं ठीक आहे काय झालं झाडाचं अन्न तयार कोण करतं तो आला पाला तयार करतो बरोबर आहे तिकडे तुम्ही म्हणले रोग आला तिकडे पाला कसा आहे कसा आहे आता बघू जाऊन जाताना आपण बघा ना तुम्ही बारीक आहे बारीक आहे पिवळा आहे खराब आहे आणि कमी संख्या आहे पाण्याची आणि इकडे पाला कसा आहे जास्त आहे म्हणजे झाडाचं अन्न कोण तयार करतं पान. पानं तयार करतं मग पानांची ग्रोथ जर निरोगी असेल पान जर चांगले असतील तर त्या ठिकाणी साईज होणार मग तुम्ही जर कोणत्याही सीझनमध्ये झाडाचे पानाची कॅनोपी जर बनवू शकले अहो सर होणारच नाही ना मार्चला एप्रिलला कशी साईज होईल पाण्याची हो, आम्ही करतोय ना मी तुम्हाला तेच सांगतोय तुम्ही न केलेली गोष्ट बोलू नका तुम्ही एस सी टी वैदिक जर केलं असेल तुम्ही सलग 3 वर्ष तुम्ही 100% बोलत तुमच्या जमिनी माल राहणे हलक्या जमिनी हलक्या जमिनीमध्ये कस धरून ठेवायची क्षमता नाही राहत बरोबर आहे तुम्ही जर अपेक्षा केली का 1.5 महिन्यापूर्वी बेसल डोस टाकलाय आणि त्याची साईज व्हावी किंवा आता मी लगेच खत टाकेल आणि साईज व्हावी असं होत नाही नाही सर मला काय आमचा म्हणायचं भाग सोडून दिला होती ह्याच म्हणून दुसरा कुठं आपण मी निघत नाही. वापरलं नाही वैदिक तुमचं काय असेल ते पण मी केमिकल वापरतो आणि हे नाही वापरले तर त्याच्यात थोडाफार तर त्या बहाराला बदल दिसायला पाहिजे असं मला हे म्हणायचं. बघा लक्षात घ्या पहिली झाडामध्ये बदल 3 स्टेजला होतो पहिला स्टेजला होतो पानामध्ये दुसऱ्या स्टेजला होतो खोडामध्ये आणि तिसऱ्या स्टेजला होतो फळामध्ये तुम्हाला अपेक्षा केमिकलची काय आहे ते डायरेक्ट फळामध्ये बदल झाला पाहिजे ऐकून घ्या ना 0050 सोडलं 05234 सोडलं किंवा साईजसाठी एखादं ग्रोथ प्रमोटर सोडलं तर डायरेक्ट काय करतं झाड खोडातलं सगळं अन्न कशात ओढितं फळामध्ये आणि त्याच्यामुळेच खोडं कमकुत होऊन तुमचे जुने खोडं मेले यांची तुम्हाला खरंच वाटतंय की तुमच्या शेतीमध्ये बदल व्हावे तर तुम्ही तुमचं नॉलेज 100% गुंडाळून ठेवायला तयार असाल तर आपण नाही करू 100% करू मी आपल्या मार्गदर्शनासाठी 100% करू तुम्हाला वाटतंय की हे समस्या आहे याच्यामध्ये अजून सुधारणा होऊ शकते किंवा जे लोक तुम्ही दाखवता किंवा अशा अशा प्रकारे तंत्रज्ञान आहे यांचा जो प्लॉटचा बद्दल बोलले त्यांना फरक नाही वाटला पण त्यांनी या प्लॉटमध्ये परत वापरलं का वापरलं त्यांना कुठेतरी काहीतरी पाठीमागचा अनुभव आहे बरोबर आहे आता ह्याच प्लॉटमध्ये या साईडला माल थोडासा खराब आहे या साईडला माल चांगला आहे आणि मी तरी पण मी म्हणतो ही सी कॅटेगरी का बरं कारण तुम्ही मरायला टेकलेला बाग धरला यावर्षी तुम्ही मरायला टेकलेल्या म्हाताऱ्याला कुस्तीला उतरवलं आम्ही सर ह्या प्लॉट बद्दल समाधानी आहे आम्ही अजिबात तसं म्हणत मग नाही याच्याबद्दलच बोलेल मी आता ज्या प्लॉटमध्ये उभा आहे ना मी मला तुम्ही कुठं पण उभं करा कोणाच्याही प्लॉटमध्ये उभं करा फार फेल गेलेल्या प्लॉटमध्ये उभं करा तुम्हाला मी सांगेल की हा प्लॉट फेल का गेला किंवा याच्यापेक्षा हा प्लॉट चांगला का आहे रासायनिक खतं हे त्या झाडाचं मातीचं शोषण करता याच्यामध्ये काही शंका आहे का नाही शंका आहे का तुम्ही कशी काय तुलना करता या चिंतेची तुम्ही नाही यांच्याबरोबर तुम्ही तुलना कशी काय बघा एक जण भरू राहिलं आणि एक जण उपसू राहिलं दोघांची तुलना होईल का मग यांनी भरलेले तर जरा व्यवस्थित दिसायला पाहिजे होता. ही मत आमचं आहे तुम्ही हो परत यावर्षी करा ना त्या 2 वावरांची तुलना आता यावर्षी सलग वापरा ची तुलना करा बरोबर करू 1 वर्ष वेळ दे त्याला करूया करूया कसं आहे तुमची जी केमिकल नाही ना माती तुमची मरत जाणार ह्यांची जिवंत होत होत जाणार त्याने माती हे सगळं आम्हाला कळलंय हो माती भरते आमची एक मिनिट तुम्हाला मी क्रिकेटच्या द्वारे उदाहरण देतो सोपं सांगतो बा 2020 मॅच आहे बरोबर आहे पहिल्या टीमने 150 रन काढले त्यांच्या 9 विकेट गेले बरोबर आहे दुसरी टीम खेळायला आली आता 150 रन म्हणल्यावर सरासरी मी रन किती लागत एका ओव्हरला 7.5 बरोबर आहे का सगळ्यांना क्रिकेट कळतं ना 7.5 बरोबर आहे ना जर पहिल्या 10 ओव्हरमध्ये यांनी रन किती केलं करायला पाहिजे तशी नियमाने 7.5 रन पॉवर प्ले मध्ये 75 10 ओव्हरमध्ये 75 करायला पाहिजे पण यांनी फक्त 40च रन केले पण यांची एकही विकेट जाईल नाही
यांनी रन किती केले 40, परत 15 ओव्हर झाल्या. यांचे 15 ओव्हरमध्ये रन किती पाहिजे साधारणतः 110च्या आसपास, पण यांची त्यावेळेस 70च रन आहे. बरोबर, ओव्हर किती राहिल्या 5, यांच्या विकेट फक्त गेली 1. मला सांगा तुम्ही अशा कंडिशनला जर म्हटले, तुम्ही म्हणा नाही नाही ज्यांचे रन रेट माग आहे हे हरणारच आहे, खरं आहे की नाही, पण यांचे विकेट शिल्लक आहे ना. विकेट काय आहे शिल्लक आहे. हे दनादन एका ओव्हरमध्ये 15-15 रन काढतील, 10-12 रन काढतील. मुद्दा हा आहे की ज्या वेळेस एखादं पीक पुढे येतं, एखादी माती वर येऊ राहिली, एक माती खाली जाऊ राहिली, तेव्हा तुम्ही केमिकलची तुलना करूच शकत नाही SCT वैदिक बरोबर. हां ते मागं असेल ना, मान्य आहे मला, मागं असेल बी, पण तुम्ही या वर्षी त्याची तुलना करा आणि इथून पुढे वर्ष कायमची करा, इथून पुढचे कायमचे वर्ष करा. फक्त त्याला एका लेवलला यायला वेळ लागतो. एकदा असं लेवलला सांगा ना जर मग आम्हाला जरा थोडं. तुमच्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे, रानाची जी परिस्थिती आहे, तुमचं जिथं रान चांगलं आहे तिथे तुम्हाला लगेच रिझल्ट भेटणार. जिथं रान तुमचं कमकुवत आहे, आणि हे आपण कसं ठरवणार, खोलीवरून मातीवरून नाही ठरवू शकत आपण, ते त्याच्यामध्ये कस किती आहे. जर तुम्हाला तसं ओळखायचं असेल तुम्ही लॅबमध्ये न्या, त्याला सेंद्रिय कर्ब म्हणतात. सेंद्रिय कर्ब किती आहे त्या मातीचा. आता काळ्या जमिनी असल्या सारे लोक आहेत त्यांचा सेंद्रिय कर्ब 0.50 आहे, वाळवंटासारखा. माती तर काळी, त्यांनी जमिनीचं कस काय केला, शोषण घेतलं. शेती ही जमिनीच्या कसावर होते हे ज्या दिवशी सांगोलकरांना कळेल त्या दिवसापासून त्यांना SCT वैदिकची दिशा कळेल. नाहीतर तुम्ही जर असं आता घास घेतला आणि लगेच पाणी ते नाही होऊ शकत. याच्यामध्ये का नाही होऊ शकत, कारण आपण जमिनीशी खेळलोय भरपूर. लक्षात लागतं तुमच्या, आपण जमिनीशी खेळल्यामुळे ही समस्या तयार झाली. आता आपण माळ रानामध्ये बघा, जिथं गवत एवढं उगवत आहे, त्यांच्या जमिनीच्या पलीकडे जमीन आहे, गवत केवढं आहे एवढं, बरोबर आहे. अहो मला विचार करा, गवताला उगायला जोम नाही तिथे, तुम्ही इथं 20-20 किलो माल काढणार आहे. जिथं तुमची सायकल चालवायची ऐपत नाही घेऊन, तिथे तुम्हाला ट्रॅक्टर चालवायचं आहे. कर्ज किती काढावं लागेल, डिझेल किती टाकावं लागेल, कळतं का मी काय म्हणतो. ते हे ट्रॅक्टर आहे, गवत म्हणजे सायकल आहे. म्हणजे जिथं सायकल घ्यायची ऐपत नाही तर आपल्याला ट्रॅक्टर चालवायचं आहे, तर तेवढी ताकद आपण दिली पाहिजे. यांनी ती ताकद द्यायला सुरुवात केली, म्हणून तुम्हाला इथं रिझल्ट दिसतो. बरोबर आहे. कसं असतं की आपण शेतीचे मर्म जर समजून घेतले की जमिनीमध्ये जे मुळं असतात ते जर जमीन सुपीक असेल तर वेगाने वाढतात. मुळं जर वाढले तर खोड तयार होतं. खोड कधी तयार होतं, कारण पानं अन्न बनवतात. रेस्ट पिरियडमध्ये झाडाचं खोड कसं बनतं, फुगतं, आणि माल धरल्यावर काय होतं, आकसतं. SCT वैदिकचं खोड कधीच आकसत नाही. ही ताकद आहे. केमिकलवाले काय करता, रेस्ट पिरियडमध्ये फुगवता आणि माल धरल्यावर सगळं उपसून काढता. आपण फुगवतो एवढं की त्याला फुगवल्यानंतर नवीन एवढं तयार करतो की त्या झाडाला एवढी ताकद मिळते का ते एवढा माल असताना देखील कळ्या फेकतं आणि त्या नवीन सेटिंग होतं. मग तुम्हाला सांगतो मी, मला सांगा, दरवर्षी झाड मोठं होत जातं, मग आपलं उत्पन्न बी काय होत जायला पाहिजे. तुमच्यासारख्या माणसाने जर 100% तसं वापरलं तर तुम्ही 100 किलोपर्यंत जाल. मग हे मला तुम्हाला सांगायचं. तर तुमचं मागचं ज्ञान तुम्ही वापरणार आहे तर नाही, नका करू तुम्ही. मी सरळ सांगतो तुम्हाला, सरळ सांगतो. तुम्ही एकतर एक प्लॉट, तुम्ही 10 गुंठ्याचा प्लॉट आम्हाला करा आमच्या पद्धतीने, बाकी सगळं वावर तुमच्या पद्धतीने करा. पण ते 10 गुंठे तुम्ही 3 वर्ष आमच्या पद्धतीने करा. मग सांगा का सर हे तुम्ही बोलता ते सगळं असत्य, मग मी तुमचं फार जाहीरपणे स्वीकारेल, ते बी कॅमेरासमोर स्वीकारेल. बरोबर आहे की नाही. मग ते छाती ठोकपणे तुम्ही बी केलं पाहिजे, आम्ही बी, आणि इमानदारीने केलं पाहिजे. बघा प्रत्येक जण रिस्क नाही घेऊ शकत, परंतु आपण काही जण रिस्क घेऊ शकतो, आपला स्वभाव येतो. मग त्या स्वभाव असलेल्या माणसाने जर योग्य दिशेने जर प्रयत्न केले आणि असं ट्रायल केली, तुम्हाला पण मार्ग मिळतो, त्यांना पण मार्ग मिळतो. आणि म्हणून मी तुम्हाला काय म्हटलो की तुम्ही आत्तापर्यंत ज्या विचारधारेने शेती करता आलात ती विचारधारेला फाटा द्या, आणि हो फाटा देण्यासाठीच मी उभा आहे. मला सांगायचं एवढंच आहे की तुमच्या ज्या डोक्यामध्ये गणितं बसलेले, ज्या धारणा बसलेल्या आहे, मला सांगा पृथ्वी गोल आहे असं गॅलिलिओपर्यंत सगळं जग म्हणत होतं. शेवटी तो म्हटला गोल आहे, तर त्याला फाशी दिली, आणि आता पृथ्वी कशी आहे, बरोबर आहे की नाही. हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला शेतीत बदल नाही करायचा आहे, आपल्याला विचारात बदल करायचा आहे. तुम्ही जर शेतीत बदल केला रिझल्ट मिळणार नाही, तुम्ही विचारात बदल केला 100% रिझल्ट मिळेल. मुद्दा पडतो सगळ्यांना. कसं होतं, वैदिक वेगळी गणित आहे, वैदिकची शेतीच वेगळी आहे. वैदिक काय म्हणतं, रोगावर काम करू नका. आणि तुम्ही जर वैदिकमध्ये येऊन जर डिसीज फायटर, प्लांट किलर आणि ते पेस्ट क्लिनर वापरत राहिले, उपयोग काय. आमचं म्हणणंच ते, तुम्ही रोगावर खर्च करूच नका ना. हां वापर करा त्याचा, पण टेम्पररी वापर करा. तुम्ही मेन लक्ष कशावर द्या, पोषणावर मातीचं.
आणि मी एवढा जीवगा काढतोय, माझा धंदा व्हा म्हणून नाही काढत आहे. तुम्ही अज्ञानातून बाहेर या, तुमची विचारसरणी बदला. बघा, विचार बदलल्याशिवाय तुम्ही बदलू शकत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे प्रत्येकाचा युगो, प्रत्येकाला असतो, तो असलाच पाहिजे. नाही असलंच पाहिजे, त्याच्यावरच आपलं जीवन आहे. पण तो कुठे गुंडाळून ठेवायचा आणि कुठे बाहेर काढायचं हे कळलं पाहिजे आपल्याला. पहिला मुद्दा मी क्लिअर केला. दुसरा मुद्दा, फंगल रेशो आणि बॅक्टेरिया रेशो काय असतो त्यांना फोन करून विचारा बरं. उत्तर दिलं तर मी हे सगळं सोडून देईल, सगळं सोडून देईल. जर तुम्हाला सायन्स माहिती नाही आहे, तुम्ही कशाच्या बेसवर शेतकऱ्यांना गायडन्स करता? माझ्याकडे आत्याचं पण सायन्स आहे आणि वेद काळातलं पण सायन्स आहे आणि ते सगळं राबवलेलं आहे मी हजारो शेतकऱ्यांच्या बी. आणि आत्ता माझे 5,000 सक्सेसफुल व्हिडिओ आहे. तुमच्यासमोर हे उदाहरण काय आहे की या बागेमध्ये एक चांगला वेगळा बदल झाला. तुम्ही जी चर्चा करताना याच्याबद्दल मला बिलकुल, उलट मला आनंद आहे. अशा प्रकारे कोणीतरी क्रॉस करायला पाहिजे आणि टिकायला पाहिजे, असं पळून नाही जायला पाहिजे. तुमचे जसं उभे राहिले ना, मला ही अपेक्षित आहे की तुम्ही उभं राहिले पाहिजे, तुमच्या बाजू मांडल्या पाहिजे, मुद्दे मांडले पाहिजे आणि सगळे मुद्दे संपल्यानंतर मग सत्य समोर यायला पाहिजे. तुमची माझी बाजू पूर्ण यायला पाहिजे. जे सत्य आहे ते सगळ्यांना. बघा, माणसाला जर क्लॅरिटी आली, माणूस चाच पडतो कधी? अंधारात. मित्रांनो, बरोबर चुकीचं आहे? चाच पडतो कधी? अंधारात. आज तुमच्या समोर काय आहे? माहितीच्या नावाखाली एवढे 10 वर्ष 20 वर्ष शेती करून सुद्धा काय आहे? अंधार आहे. यांनी काय होईल बो, त्यांनी काय होईल बो, हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल. ती क्लॅरिटी यावी म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की रानावर फरक असतो, पावसावर नाही. मुद्दा एक क्लिअर. दुसरा, पानावर साईज असते, तुमच्या सीझनवर नाही. बरोबर आहे? मला सांगा, सफरचंद महाराष्ट्रामध्ये येतील असं स्वप्न तरी पाहिलं होतं का? पण यायला लागली ना. मान्य आहे की जम्मू काश्मीरची किंवा तिकडची जी काही क्वालिटी आहे ती आपली मिळणार नाही, पण यायला लागली ना. म्हणजे जिथं जे पीक होत नव्हतं तिथं ते पिकं व्हायला लागले. तेव्हा तो सीझनचा विषय नाही. विषय काय आहे, जर ते एन्व्हायरमेंट तुम्ही त्याला जर दिलं आणि ते पोषण जर खालून दिलं तर तुमची कोणत्याही सीझनमध्ये साईज होऊ शकते. हे मला तुम्हाला सांगायचं. एक लक्षात घ्या, साईज तर तुम्हाला एक सोपं उदाहरण नेहमी मी सांगत असतो. बघा, जर दूध प्यायचं म्हटलं तर दुधाने मस्ती यायला किती महिने लागतील कमीत कमी? रेग्युलर प्यायचं म्हटलं तर 4-5-6 महिने आरामशीर. बरोबर आहे? आणि दारूनी दारू काय टाकले मग ते केमिकलनी जी साईज होती ना ती अशी होती. त्यांनी तुमची खोड रिकामी होतं. खोड रिकामी झाले का मग खोड किडी येते. नंतर पिनहोल बरोबर येतो. पुढच्या सीझनला झाडं तुमचे वाळून जातात. आज तुमच्या मेलेले झाडं काय झाले? तुमचे फुटले. त्याच्यानंतर तुम्ही मगाशी म्हटले की मागच्या वर्षी काय होता? केले होत पूर्ण ऍक्टिव्ह झाला होता. हाच नेट बांधलेलंच होता. बरोबर आहे? म्हणजे तो स्पीड झाला का यावर्षी? तेल कमी झाला पूर्ण. का बरं कमी झाला? संपला. आता रस्त्याने आम्ही आलो, रस्त्याने येताना एका शेतकऱ्याने तणनाशक मारलेलं होतं. काय मारलं होतं? तणनाशक. आता तणनाशक मारलेलं आणि त्याची अपेक्षा अशी आहे का त्याला नाही होऊ शकत नाही. तुम्ही साखर टाकली, मुंग्या येणार. तुम्ही तणनाशक मारा, रासायनिक खतं वापरा, त्याला येणार. तुम्ही PGR वापरा, म्हणजे साईज व्हायची औषधं, रंग यायची औषधं, चमक यायची औषधं वापरा. तुम्ही GA वापरा जास्त, त्याला येणार. ज्या ज्या गोष्टींनी तुम्ही झाड आणि माती कमकुवत करणार त्यांनी तेल्या येणार. तेल्या येत नाही, आणला जातो. तुम्ही आणता, पण तुम्हाला कळत नाही की तुमच्याकडून तो आणला जातोय. लक्षात आलं का? तुम्ही तणनाशकं वापरता, तुम्ही रासायनिक खतं वापरता, तुम्ही PGR वापरता, तुमचा त्याला कधी जाणार नाही. लिहून देतो तुम्हाला, बरं तो वाढणार. तुम्ही हे सगळं बंद करा. तुमच्यासारखा माणूस जसं करतो थोडंफार वेगळं काहीतरी, तुमच्याकडे तो कमी होईल. हा मुद्दा आहे. पण तुमच्यासारख्या माणसाने जर झाडाला हवा असेल, जर सकस अन्न दिलं, जीवाणू काय आहे फक्त शिजवायला आहे, आचारी, पण आहार नाही तो. जीवाणू तुम्ही किती बनवले? समजा तुम्ही स्लॅऱ्या बनवल्या, स्लॅऱ्यामध्ये खाद्य तरी किती मिळतं? थोडंसं. त्यांनी जीवाणू तयार होतात. पण जीवाणू जर डायरेक्ट जमिनीतच तयार झाले, तुम्हाला तकलीफ काय? कशाला बनवत बसता वरती? तुमचे गांडूळ जर जमिनीत तयार झाले तर कशाला ते गांडुळाचे बेड बनवत बसता? मग जमिनीत गांडूळ कसे तयार होतील? त्यांचं खाद्य तिकडे द्या. असतील शिते तर जमतील बोते. साखर टाका, मुंग्या येतील. हे खरं खोटं आहे का? मुंग्या गोळा करायच्या? तुम्ही आता मुंग्या गोळा करताय, मुंग्यांचं उत्पादन करताय, स्लॅऱ्या बनवता. म्हणजे मग मला हेच शिकवायचं तुम्हाला. तुम्ही करताय हा एक मार्ग आहे शेती करण्याचा, जैविक शेती. एक दुसरा मार्ग आहे ऑर्गॅनिक शेती. तिसरा मार्ग आहे केमिकल शेती. केमिकल बरबाद झाले, सगळ्यांना माहिती. ऑर्गॅनिक करूनही थकले, कुठल्याच ऑर्गॅनिक कंपनीचा रिझल्ट मिळत नाही. की तुम्ही मागाशी अनुभव सांगितलं ना, काही काले जैविकमध्ये बी तुम्हाला काही अर्धवट योग्य वाटलं, अर्धवट फसले. त्याचं सायन्स आहे. जैविकमध्ये
कार्बन लेवल कमी होते आणि नायट्रोजन लेवल वाढते. बॅक्टेरियाचं कामच ते आहे. ज्या ज्या ठिकाणी बॅक्टेरिया आहे त्या ॲसिड रिलीज करतात. हा तेला पण बॅक्टेरिया आहे, तो ॲसिड रिलीज करतो. तेल म्हणतो ना आपण त्याला, ते ॲसिड येते आणि ते त्या झाडाला मारून टाकतं. हे आम्हाला शिकलं पाहिजे, सायन्स शिकलं पाहिजे. तुम्ही जर सायन्स शिकले तर तुमची शेती एकदम सोपी होणार, तुमची स्पष्ट दिसणार. तुम्हाला अंधारा जो कारभार आहे तो बंद होणार. तुम्हाला कळणार माझं पाला चांगला झाला आणि साईजचा पाला चमकायला लागला, साईज चमकणार. चमकण्यासाठी तुम्हाला उन्हाला प्यायचं काही कारण नाही. हे उन्हातलंच पीक आहे. अफगाणिस्तान, इराण, इराकमध्ये काय पाणी आहे का? तिकडं तुम्ही जर पाहिलं तर सगळी धूळ राहते खाली. त्या लोकांना आठवड्यातून केव्हा तरी पाणी मिळतं. झाडाला पाणी नाही लागत, झाडाला पोषण लागतं. आपण नुसतं भर पाणी डुबूक योजना डुबून गेले सगळे. तुम्ही जेवढं जास्त पाणी भरणार तेवढ्या लवकर येणार. डाळिंब हे काट्याचं पीक आहे. या झाडाला काटे आले पाहिजे सर, आले पाहिजे काटे. असा हात लावायची हिंमत नाही झाली पाहिजे, असा हात लावायची हिंमत नाही झाली पाहिजे. आणि हे का बरं आता हिंमत होते माझी? त्याचं कारण आहे जेवढं कस या झाडाला मिळाला तेवढा कोणी वाढला? फळांनी वाढला. जर या फळांपेक्षा जास्त ताकद शिल्लक राहिली तुमची एक फांदी नाही वाढणार. स्टीलसारख्या फांद्या होता, स्टीलसारख्या. शेती करताना सायंटिफिकली शिका. तुम्ही आता एक पाऊल उचललं आहे ना, हे पाऊल कंटिन्यू तुम्ही ठेवणारच आहे, फक्त पूर्ण ताकदीने ठेवा. त्याच्यामध्ये हा खर्च करू नका. म्हणून शेवटी हा पैसाच आहे तुमचा. माझी इच्छा नाही आहे की तुम्ही अशा पांगुळ गाड्यावर शेती करावी. हा पांगुळ गाडा आहे, कुबड्या आहे याचा उपयोग नाही असं नाही. पण तुमचे पाय जर भक्कम केले तर कुबड्यांची गरज नाही. की तुमचं वातावरण खराब कशामुळे झालं? आम्ही जमिनीशी काय करतो? खेळतो. तुम्ही जमिनीमध्ये हीट वाढवा रासायनिक खतं टाकून, वातावरणामध्ये लगेच टेम्परेचर चेंज होणार. पुढच्या वर्षी तुम्ही ह्याच बागेमध्ये या, किती पण ऊन असू दे, फक्त हे नव्हतं लागत, एकदम गार लागणार तुम्हाला. बाहेर निघाले 5 डिग्रीचं टेम्परेचर फरक पडणार. म्हणजे वैदिकच्या बागेमध्ये टेम्परेचरसुद्धा कमी. हे तुम्हाला मी हजारो बागांच्या अनुभवावरून सांगतो. तुम्ही हे बदल करा. झाडाला प्रकाश संश्लेषण करू द्या ना तुम्ही. हे केल्याने झाडाचं प्रकाश संश्लेषण स्लो होतं. अन्न बनवण्याची प्रक्रिया काय होते? कमी होते, मंद होते. म्हणजे तुमच्या हाताने तुम्ही साईज बारीक ठेवू राहिली. तेलासाठी बांधले जायचे. तेल्या आता तिथे एक झाड होतं उन्हाने राखलं येत बांधलं. नाही. सांगतो तुम्हाला, तेल्या एका झाडावरून नाही कळत आपल्याला कसं असतं. म्हणून तुम्हाला म्हटलं मी की 2 लाईन तुम्ही अशा ठेवल्या पाहिजे. तसं म्हणाय नाही मला. तिथं ही बांधताना आमची हा हा तेलकट होतं चालू, हा जवळजवळ 25% फळ तोडले ते. हा त्याचं थांबला आणि ते एक झाड राहिलं होतं, त्याला बी चालू होता तेलकट. मागच्या 15 दिवसात मी स्पॉट दिसत होतं त्याला, मुगडा आहे त्याला. पण ह्यात दिसला नाही कुठं पानावर. कसं नसतं ते, काय असतं माहिती काय? एक माणसाची काय तयार झाली भावना आणि नजर, तर माणूस तेच बघतो. लक्षात घ्या. आता मी जर इथं म्हटलो का सगळ्यांनी पांढरे कपडे असे शर्ट कोणाचा आहे बघा बरं, ज्याचा पांढरा शर्ट आहे तो सगळे त्याच्याकडे बघणार. मग शेजारी असेल यांचा लाल आहे किंवा तपकिरी, तो नाही दिसणार. समजा तुम्ही बोटाकडे जर बघितलं ना, तुम्हाला फक्त बोटं दिसणार, मागचे सगळे कोणीच दिसणार नाही. हे माणसाच्या मनाची पण आणि डोळ्यांची पण किमया आहे, नजरेमध्ये फरक पडतो. म्हणून ही ट्रायल त्याच्याकरता करायची, गैरसमज तयार होत नाही, बरोबर. आणि वैदिकमध्ये फार मोठं डॅमेज नाही होत. मी जरी तुम्ही रिस्क जरी घेतली, तुम्ही अभ्यास केला, तर बुवा लगेच अख्खा प्लॉट खराब झाला, अख्खी झाडं, असं कधीच नाही होत. रात्रीतून प्लॉट गेला असं वैदिकमध्ये आजपर्यंत घडलेलं नाही. म्हणजे तुम्हाला वेळ मिळेल निरीक्षण करायला, आणि बांधायला किती वेळ लागतो हे तुम्हाला शंका आली तर हा मुद्दा आहे. म्हणून तुम्ही फवारी न मारणे असेल किंवा हे खर्च विनाकारण न करणे असेल, याच्यापासून तुम्ही स्वतःला वाचू शकता. आणि तोच पैसा तुम्ही तुमच्या मातीमध्ये, आता समजा याचा आहे की किती उभारा तयार झाला आहे, बरोबर आहे की नाही, याचा अभ्यास करायला पाहिजे तुम्ही. हे नॅचरल वातावरण नाही आहे आता आपण उभं राहिलो ते. नाही आत बाहेर आहे, जास्त उकडत नाही, कमी पण याच्या बाहेर हे बघ एकदम ओके ना. उकडत नाही बाहेर. नाही, बाहेर ओके एकदम हवा मध्ये आज गरम उकडते. असं. म्हणून तर दुसरा एक गोष्ट कशी आहे, तुम्ही आता बेसल डोस जर टाकले असते याला 3, तर ह्या सगळ्यांची काहीच गरज नव्हती. आम्ही काय सांगतो की जेवढं तुम्हाला टेन्शनचं वातावरण वाटेल तेवढे बेसल डोस पॉवरफुल भरा, बाकी काहीच करू नका. बेसल डोस भरा, माती बलवान करा, पीक पैरवान करा, शेतकरी आरामशीर राहा, धनवान व्हा. हे सूत्र जर पाळलं तुम्ही टेन्शन कमी होईल ना. तुम्हाला आदवून शेती करायची सवय लागली का, मग हे मला म्हणायचं तुम्हाला, ते आदवू नका. डाळिंब हे अतिशय अतिशय सोपं पीक आहे तुमच्यासाठी. तुमच्या भागामध्ये डाळिंब पिकवणं डाव्या हाताचा मळ आहे, म्हणून तुमच्या भागामध्ये चुकीच्या धारणा जास्त पसरल्या. ज्या भागामध्ये डाळिंब पिकवायला फार अवघड आहे त्या भागामध्ये शेतकरी फार हुशार झाले. मग ते शिकायला शिकले. आपण काय झालं, आपण शिकवायला शिकलो. मग त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येक शेतकरी, बाकीचे शेतकरी एक जण वेगवेगळे मतं मांडतो, बाकीचे शेतकरी कन्फ्यूज होतात. समजा इथेच आम्ही दोघं जर वेगळे मतं मांडायला लागलो तर हे सगळे कन्फ्यूज होतात.
आता आपल्या दोघांचं एकमत झालं ना, हे सगळ्यांना आनंद झाला. का? त्याचं कारण असं आहे की एका दिशेने चालायला सोपं जातं, कन्फ्यूज मनाने चालणं अवघड असतं. म्हणून सगळ्यांनी मी जे सांगितलं की तुम्ही 100% करूच नका, तुम्ही 10-10 गुंठे करा, 400 झाडांमध्ये 100 झाडं करा, 1000 झाडांमध्ये 100 करा, काही प्रॉब्लेम नाही. असे खूप प्रयोग शेतकऱ्यांनी केले. मला आनंद आहे का त्या शेतकऱ्यांनी त्या सगळ्या बाकी शेतकऱ्यांना आदर्श दिला. तुम्ही ही सुरुवात केली त्यासाठी तुमचं खास अभिनंदन. म्हणून निमित्ताने इथं आलो मी, बरोबर आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की आज तुम्ही जे काही प्रयोग केला आहे, हा प्रयोग सातत्याने पुढे ठेवा. गवत काढावं का न काढावं? हे पहा, पहिली गोष्ट महत्त्वाची, फार महत्त्वाचा विषय, तुमच्याकडे जे हे गवत आहे बघा, हे गवत आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर हे आहे, त्याच्यानंतर हे 3 जे आहेत, हे 3 तण, हे तण आहे, हे तण म्हणजे हे तेल याच्यावर येतो पहिला. हे बघा याच्यावर तेल आहे बघा, हे बघा दिसतो का? दिसलं का? हा काय? हा बघा इथं, बघा या पानावर, हे बघा या पानावर आहे का? तिन्ही पानावर काय हा तेल आहे बघा. वा होस्ट आहे हा एक, हे तिन्ही होस्ट आहे, याच्यावर तेल असतो 100%. आणि याच्यावर असला सगळं झाड वापरतो, झाड कमजोर झाले. त्याचा होस्ट येतं यजमान, यजमान म्हणजे ज्याच्या मुक्कामाला राहतो पाहुणा तो. तर हा याच्यावर नेहमी तेलाचे अंश असतात, याच्यापासूनच तो पसरतो. जर झाड वीक झालं तो झाडावर चढतो, आणि जर झाड स्ट्रॉंग असलं तर तो याच्यावर येतो. तेल्या हा, त्याला जर असा चारा भेटला तर तो याच्यावर अटॅक करतो. पण त्याला जर ते चारा व्यवस्थित नाही भेटला, तुम्ही तणनाशक मारले, तुम्ही हे चारा एकदम ताकदवर केला, रासायनिक खतं जर टाकले तर हे चारा एकदम पॉवरफुल येतो. हे तण जेवढं तुम्ही रासायनिक खतं सोडाल, वॉटर सोल्युबल सोडाल, एवढं हे. आता हे एवढं का आलं आहे? कारण यांनी मागच्या वेळेस रासायनिक खतं भरपूर वापरलेले, म्हणून याचं वाढ एवढी झालेली, बरोबर आहे. जर तुम्ही रासायनिक खतं बंद केली, आता यावर्षी यांनी केले ना बंद, पुढच्या वर्षी यांनी जर डोस वाढवले, हे रासायनिक करणं पूर्ण बंदच ठेवले, तर हे हळूहळू बारीक होत जाणार, आपोआप बारीक होत वसळत जाणार आहे. म्हणजे याचा फायदा असा, तेले बी कमी होणार, तुमचं झाड बी स्ट्रॉंग होणार. म्हणजे तणावर काम नाही करायचं आपल्याला, तणाचं खाद्य बंद करायचं. तणाचं खाद्य केमिकल आहे. दुसरी गोष्ट, हे जे बेड आहे, ह्या बेडवरती तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जर ब्रश कटर मारला तर हे सगळं परत त्याचं काय होणार, खाली खत होणार आहे. आणि तुम्ही जर सगळं तणनाशक मारून टाकलं तर त्याचे साईड इफेक्ट मुळांवर होणार, झाडावर होणार, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तण तुमचं ज्या वेळेस युरिया, DAP, तुमचे वॉटर सोल्युबल खतं यांचा वापर करता, त्यावेळेस हे तणांचं अन्न आहे, रासायनिक खतं. मग रासायनिक खतं न मिळाल्यामुळे ती आपोआप त्यांची वाढ खुंटणार आणि झाडं स्ट्रॉंग होणार. आणि तण का बरं मारायचं नाही? कारण हे आच्छादन आहे, जमीन झाकलेली पाहिजे. जमीन जर उघडी झाली तर तुमचं सेंद्रिय कर्ब कमी होतं सूर्याच्या उन्हामुळे, आणि जमिनीतला कार्बन निघून जातो, जमीन निकस होते. म्हणून तण गरजेचं आहे बागांमध्ये. आणि भाजीपाल्यामध्ये तण गरजेचं का नाही आहे? कारण भाजीपालाच झाकून टाकतो वावर सगळं, म्हणून तिला तण नको. लक्षामध्ये, तुम्ही तणनाशक ग्लायफोसेट कधीच वापरायचं नाही, ते सर्वनाशक आहे. काय आहे? असा मुद्दा आहे. तणामुळे तुमच्या पिकाचं नुकसान होत नाही, रासायनिक खतांमुळे होतं, हे लक्षात ठेवा. निसर्गाने दिलेली कुठलीच गोष्ट वाईट नसते, माणसाने तयार केलेली गोष्ट वाईट असते. आपले जे प्रोडक्ट्स आहेत हे सगळे नैसर्गिक आहेत, आपण माणसाने तयार केलेले नाही. झाडाला पण ओरिजिनल घाला. ओके, धन्यवाद, थँक्यू.